स्टार्ट. मान्सून हा भारतीयांसाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण आपल्या पाण्याच्या गरजा भागवणारा तो एकमेव स्रोत आहे. मान्सून भारतापुरता मर्यादित नसून तो जगभरासाठी महत्त्वाचा आहे. तसेच सध्याच्या हवामान बदलाच्या काळात मान्सून हा शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हवामान बदल हा घटक भारतीय शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने अन्नाची सुरक्षितता व गरज भागविणे होय. हवामान बदलाचे परिणाम हे जगाच्या दृष्टीने वैश्विक असून भारतामध्ये लोकसंख्येचा विचार केला असता मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे. परिच्छेद. जागतिक हवामान बदल ही संपूर्ण जगासमोर निर्माण झालेली एक समस्या असून याचा विपरीत परिणाम संपूर्ण घटकावर होताना दिसून येत आहे. त्या अनुषंगाने हवामान बदल याबाबत शेतीमध्ये करावयाचे नियोजनासाठी सर्व बाजूंनी विचार करावा लागेल. विशिष्ट परिस्थितीत आणि कालावधीत अस्तित्वात असणाऱ्या सर्वसामान्य हवामान परिस्थितीत झालेले बदल म्हणजेच हवामानातील बदल होय. भारतीय शेती ही हवामानावर अवलंबून असल्यामुळे कमी पाऊस, जास्त पाऊस, चक्रीवादळे, गारपीट, उष्णतेची लाट, थंडीची लाट, धुके इत्यादी घटकांचा शेतीवर प्रामुख्याने परिणाम होतो. यापासून शेतीला वाचवण्यासाठी मृदा व जल यासारख्या नैसर्गिक घटकांचा शाश्वत पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. वातावरणात होणाऱ्या बदलाच्या दूरगामी परिणामाचा ठसा कृषी उत्पादन, पिकाची उत्पादकता यावर होऊन त्यामुळे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार शेती पद्धतीत बदल घडवून आणणे अनिवार्य ठरले आहे. शेतकऱ्यास हवामानाची पूर्वसूचना मिळाल्यास या नैसर्गिक घटकांचा योग्य वापर शक्य होईल. परिच्छेद. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची 720 किमीची किनारपट्टी आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी आहे व खूप मोठे क्षेत्र पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा किंवा पश्चिम घाट आहेत, ज्यांची उंची सुमारे 2134 मीटर अंदाजे 7000 फूट आहे. महाराष्ट्रातील काळी बेसॉल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. स्टॉप.